तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर दसऱ्याची सुरुवात झाली आहे बाजारातून आपट्याची पानं आणण्यापासून. त्यानंतर आम्ही आमच्या गरुडाची पूजा केली. गरुडा म्हणजे आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आम्ही तिला बाईक मानतच नाही, ती आमची एक फॅमिली मेंबर आहे आणि ती बाईक आम्ही लग्नाआधीच घेतली होती. ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि ही बाईक माझ्या मनात होतं की अनिकेतला काहीतरी गिफ्ट करावं. तेव्हा मी त्याच्या आयुष्यात दिलेलं सगळ्यात मोठं पहिलं गिफ्ट म्हणजे गरुड आहे. त्यामुळे ते त्याच्यासाठी पण खूप स्पेशल आहे आणि माझ्यासाठी पण. त्यामुळे गरुडाची पूजा केली. दसऱ्याचा चांगला मुहूर्त होता. त्यानंतर मी बाकीच्या सगळ्या पूजा वगैरे उरकून घेतलं. दारासमोर रांगोळी पण काढायला घेतली. माझा लॅपटॉप आणि डेस्कटॉप तेही पुसून घेतलं. रांगोळी काढून झाल्यानंतर मला एकच विचार होता की आता लॉग इन करायचं आहे. कारण MNCमध्ये जे लोक काम करतात त्यांना माहितीच असेल, दिवाळी असो दसरा MNCवाल्यांना लॉग इन करावंच लागतं, कारण आपण त्यांच्याप्रमाणे राहत असतो. त्यानंतर रात्री एक ब्रेक भेटल्यानंतर आम्ही गेलो होतो गरबा खेळायला. मला ॲक्च्युली पूर्ण गरबाच्या दिवसांमध्ये फक्त एकदा जाता आलं होतं. म्हटलं आज लास्ट डे आहे तर जाऊन यावं, कारण मला गरबा खेळायला खूप आवडतं. म्हटलं आज तरी एन्जॉय करावं आणि आम्ही खरंच खूप खूप एन्जॉय केलं. खेळता खेळता माझा गजरा निघाला होता. इथे मला अनिकेत गजरा लावत होता. एवढ्या लोकांमध्ये पण तो आपल्याकडे लक्ष देतो, हे सगळं बघून खूप छान वाटतं. कारण एक नवराच असतो की जो आपल्याजवळ कायम असावा असं वाटतं. त्यानंतर त्याने मला बदाम शेक प्यायला नेलं होतं. चला मग आजच्या दिवसाची स्टोरी इथेच संपवते. भेटूया उद्या. बाय बाय.